कणकवली तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघ आता सध्या चर्चेत येऊ लागला आहे. कारण आहे इथे होत असलेली जिल्हा परिषदसाठीची तिरंगी लढत, भाजपातील झालेली बंडखोरी आणि त्यासोबतच शिवसेनेमध्ये झालेली सुद्धा बंडखोरी. कारण या मतदारसंघामध्ये भाजपा शिवसेना युतीच्या माध्यमातून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार आहेत सदाशिव उर्फ बबन हळदिवे, जे मामा या टोपण नावाने ओळखले जातात फोंडाघाट दशकोशीमध्येच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष असलेले कणकवलीचे अनंत पिळणकर हे तुतारी वाजवत असलेला माणूस ह्या निशाणीवरती अधिकृतपणे निवडणूक रिंगणामध्ये आहे. तर भाजपाकडून बंडखोरी केलेले भाजपाचेच किसान मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी असलेले राजन चिके यांनी सुद्धा आपला शड्डू जो आहे तो ठोकलेला आहे. अशा प्रकारे तिरंगी लढत जी आहे ती फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होते. तर खाली आपण पाहिलं तर पंचायत समितीमध्ये सुद्धा तिरंगी लढत जी काय आहे ती फोंडाघाट पंचायत समितीसाठी होताना दिसत आहे. कारण या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेकडून बंडखोरी झालेली आहे. भाजपाकडून अधिकृत उमेदवार जे आहेत ते पवन भालेकर आहेत, जे कमळ या निशाणीवरती निवडणूक रिंगणामध्ये आहेत. तर त्यांना महायुतीच्या या उमेदवाराला पवन भालेकर यांना आव्हान जे देत आहेत ते म्हणजे सुभाष सावंत, जे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. ही शिवसेना आहे शिंदे शिवसेना. तर दुसरीकडे आपण पाहिलं ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून चैतन्य सावंत हा नवखा उमेदवार खरं म्हणजे ह्या पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणामध्ये आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर घोणसरी लोरे पंचायत समिती मतदारसंघ जो आहे या लोरे पंचायत समिती मतदारसंघातून घोणसरी गावातील मानसी बाळकृष्ण उर्फ मिलिंद मराठे यांना भाजपा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून कमळ या निशाणीवरती त्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कीर्ती एकावडे ह्या त्यांना लढत देत आहेत. अशा प्रकारे आपण पाहिलं तर फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेसाठी सदाशिव उर्फ बबन उर्फ मामा हळदिवे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं तर फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले शिवसेनेचे धनुष्यबाण निशाणीवरती लढत देत असलेले सदाशिव उर्फ बबन उर्फ मामा हळदिवे रिंगणात आहेत. तर त्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस SP गटाचे अनंत पिळणकर आणि भाजपाकडून बंडखोर असलेले उमेदवार ज्यांनी अपक्ष उमेदवार दाखल केले आहेत ते म्हणजे राजन चिके, अशी ही तिरंगी लढत होत आहे. तर फोंडाघाट पंचायत समिती मतदारसंघामध्ये सुद्धा शिंदे शिवसेनेकडून बंडखोरी झालेली असल्यामुळे सुद्धा तिथं तिरंगी लढत होते. भाजपाकडून पवन भालेकर तर ठाकरे सेनेकडून जे आहेत ते म्हणजे चैतन्य सावंत आणि अपक्ष उमेदवार ज्यांनी शिवसेनेकडून बंडखोरी केलेली आहे ते म्हणजे सुभाष सावंत. आता पुन्हा जरासं आपण फ्लॅशबॅककडे जाऊया. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाची पार्श्वभूमी जी आहे ती आपण तपासून पाहूया. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2017 ते 2022 या जिल्हा परिषद म्हणून त्याचं प्रतिनिधित्व जे केलं होतं सदस्य म्हणून ते संजय आगरे यांनी. संजय आगरे हे तत्कालीन काँग्रेसमधून जिल्हा परिषद सदस्यपदी फोंडाघाट मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी सुद्धा त्यांचे विरोधक जे होते ते राजन चिके, जे भाजपाचे त्यावेळेचे अधिकृत उमेदवार होते. राजन चिके यांचा संजय आगरे यांनी पराभव केला होता आणि ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात पोहोचलेले होते. आता संजय आगरे हे शिवसेनेचे जे सत्ताधारी शिंदे शिवसेना आहे या शिवसेनेचे महाराष्ट्राचे उपनेते आहेत. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघ हा संजय आगरे यांचा होमपिच आहे आणि त्या अर्थाने पाहिलं तर फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संजय आगरे जे शिवसेनेचे उपनेते आहेत त्या संजय आगरे यांचीच खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा पणाला लागली आहे असं म्हणावं लागेल. कारण हा मतदारसंघ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या महायुतीचा फॉर्म्युला ठरला जागा वाटपाचा त्या वाटपामध्ये फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघ हा शिंदे शिवसेनेला भाजपाकडनं सोडण्यात आला. आता शिवसेनेला का सोडण्यात आला हा मतदारसंघ, तर साहजिकच आहे की उपनेते जे संजय आगरे आहेत त्यांचं होमपिच आहे आणि त्यांचा आग्रहच होता की हा फोंडाघाट जिल्हा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यात यावा आणि त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी वाटाघाटी ज्या काय ठरलेल्या असतील जागा वाटपाच्या त्या वाटाघाटीमध्ये फोंडाघाट हा एक मतदारसंघ जो आहे तो शिवसेना सोडण्यात आला आहे. तर त्याच्यामध्ये बघितलं आपण तर पूर्णतः भले उमेदवार शिवसेनेचा जरी असला महायुतीचा असला तरी सुद्धा सध्या प्रतिष्ठा जी लागलेली आहे ती म्हणजे खऱ्या अर्थानं शिवसेना उपनेते संजय आगरे यांची. कारण कणकवली तालुक्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला हा
मतदारसंघ आहे फोंडाघाट जिल्हा मतदारसंघ. आपण आकडेवारी जर पाहिली तर फोंडाघाट जिल्हा मतदारसंघामध्ये एकूण जवळपास 13,228 मतदारसंख्या आहे. त्याच्यामध्ये फोंडाघाट पंचायत समितीमध्ये जर आपण बघितलं तर 7,428 आणि लोरे पंचायत समिती मतदारसंघात बघितलं आपण तर एकूण 5,800 एवढी मतदारसंख्या आहे. एकूण 13,228 मतदारसंख्या असलेला हा कणकवली तालुक्यातील सर्वात मोठा मतदारसंघ. संजय आगरे यांच्यावरती जबाबदारी आहे ती म्हणजे जिल्हा परिषद सदस्यपदी बबन हळदेवे यांना निवडून आणणं. त्यासोबतच दोन्ही पंचायत समित्या, जिथं लोरे पंचायत समिती मतदारसंघ आहे तिथं मानसी मराठे यांना निवडून आणणं. त्याच्यासोबतच अधिकृत उमेदवार जे भाजपा शिवसेना युतीचे आहेत फोंडाघाट पंचायत समिती मतदारसंघातील पवन भालेकर यांना सुद्धा निवडून आणण्याचे. कारण हा मतदारसंघ संजय आगरे यांच्या मागणीनुसार आणि जो काय फॉर्म्युला ठरलेला आहे शिवसेना भाजपाच्या जागा वाटपाचा त्यानुसार इथं शिवसेनेला सोडण्यात आलेला आहे. बरं, दुसरी गोष्ट ही आहे की बबन हळदिवे जे आता जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून भाजपा शिवसेना युतीचे निवडणूक लढवत आहेत ते मूळचे आधी आहेत भाजपाचे कार्यकर्ते. कारण माझे उपसभापती पण ते आहेत. राणेंचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ख्याती आहे. फोंडाघाट दशकोशीच नव्हे तर संपूर्ण कणकवली तालुक्यामध्ये त्यांना राणे समर्थक म्हणून बबन हळदिवे यांना ओळखलं जातं. संजय आगरे यांच्यासमोर जो काही पर्याय होता जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवार कोणाला उभा करायचा त्याच्यामध्ये विविध पर्याय होते. त्याच्यापैकी राजन चिके आणि बबन हळदिवे ही दोन नावं जेव्हा भाजपाकडून म्हणजे पक्ष तुमचा परंतु उमेदवार आमचा अशा प्रकारच्या ज्या काही त्यांच्या अंतर्गत वाटाघाटी ठरलेल्या असेल त्यानुसार दोन नावं ज्यावेळी होती त्यावेळी साहजिकच आहे की बबन हळदिवे यांच्या नावामध्ये शिक्कामोर्तब ठरलं. बबन हळदिवे यांचा पहिला भाजपातून शिवसेनेमध्ये अधिकृत पक्षप्रवेश घेण्यात आला. मालवण येथे गुणांगवाड मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते बबन हळदिवे यांनी भाजपाचं कमळ सोडलं आणि निलेश राणे यांच्या हस्ते शिवसेनेचं धनुष्यबाण पुन्हा त्यांनी हाती घेतलं. आणि अशा प्रकारे बबन हळदिवे हे शिवसेना पक्षप्रवेश केल्यानंतर अधिकृतपणे भाजपा शिवसेना युतीचे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाले. साहजिकच आहे त्यावेळी जोरदार इच्छुक असलेले राजन चिकेचे भाजपाचे जुने कार्यकर्ते जवळजवळ 30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी केवळ आणि केवळ अगदी पडत्या काळात सुद्धा अगदी सुरुवातीपासून भाजपा ह्या पक्षनिष्ठेवरती काम करणारे कार्यकर्ता म्हणून राजन चिके यांची ओळख आहे. आणि साहजिकच त्यांचं मन दुखावलं होतं. त्यांनी काही झालं तरी सुद्धा भाजपा पक्षाच्या माध्यमातून जरी आपणास उमेदवार मिळाले नसेल किंवा जे काय वाटाघाट झाली त्याच्यामध्ये वाटाघाटी झाल्या त्याच्यामध्ये तरी व शिवसेनेला हा उमेदवारी हा मतदारसंघ सोडल्यामुळे जरी तिकडनं जरी आपणास उमेदवार मिळाले नसेल तरी सुद्धा आपणास डावललं गेल्याचं दुःख त्यांना मोठं होतं. आणि त्या दुःखातूनच त्यांनी ईर्षेपोटी एक स्वाभिमान म्हणून आपली एक स्वाभिमानाची लढायची ह्या ईर्षेनेच फोंडाघाट जिल्हा मतदारसंघातून बंडखोरी करत खऱ्या अर्थानं अपक्ष निवडणूक जी आहे ती त्यांनी लढवायचं निश्चित केलं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सुद्धा 27 जानेवारीपर्यंत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. अपक्ष चिन्ह घेऊन ते आता फोंडाघाट जिल्हा मतदारसंघामध्ये निवडणुकीला सज्ज झालेले आहेत. आणि अशा वेळी खऱ्या अर्थाने बघितलं तर ही जबाबदारी पूर्णतः पुन्हा एकदा उल्लेख करावा लागेल की संजय आगरे यांच्यावरतीच असेल. कारण फोंडाघाट जिल्हा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्यासह दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून आणणं ही जबाबदारी पूर्णतः तेथील महायुतीचे एक जबाबदार पदाधिकारी आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे उपनेते म्हणून संजय आगरे यांच्याच खांद्यावरती आहे. आताच्या घडीला बघितलं आपण तर 27 तारखेला अर्ज मागे घेण्याचा जो काही दिवस होता त्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना जे काही चिन्ह वाटप आहे निवडणुकीचं ते वाटप सुद्धा झालंय. आपापल्या प्रभागामध्ये जे काय असतील त्या विभागामध्ये आता प्रचाराला सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे. डोर टू डोर प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे त्यांनी. आणि त्यानुसार बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले अनंत पिळणकर असतील म्हणा किंवा महायुतीचे उमेदवार म्हणून सदाशिव बबन हळदिवे असतील म्हणा किंवा भाजपाचे बंडखोर असलेले उमेदवार राजन चिके यांनी सुद्धा आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केलेली आहे. अजून काही दिवस शिल्लक आहेत. जवळ बघितलं आपण तर 5 तारखेला मतदान होऊ घातलेलं आहे. म्हणजे फेब्रुवारीतील साधारणतः एक 4 दिवस आणखीन आता हे राहिलेले 2-3 दिवस हे असे 7-1 दिवस जे काय ते प्रचाराला मिळणार आहेत. आणि प्रचार आता ऐन रंगात आलेले असताना तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली जी काय ते दिसून येते. मात्र ह्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं
ही पक्षीय कुठलीही प्रतिष्ठा नसून खऱ्या अर्थानं जे काय प्रतिष्ठा जी काय म्हणायला लागली असेल ती म्हणजे संजय आगरे जे शिवसेनेचे उपनेते आहेत असंच म्हणावं लागेल.